एड्स. एड्स म्हणजेच ॲक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रॉम. हा रोग HIV म्हणजेच ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो. या रोगांची लागण झालेल्या व्यक्तीची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे त्या व्यक्तीला विविध रोगांची लागण होते. निदान प्रयोगशाळेत रक्ताची तपासणी केल्याशिवाय निश्चित करता येत नाही. निदान करण्यासाठी रक्ताची ELISA ही चाचणी केली जाते. एड्स झालेल्या रुग्णांमध्ये कोणत्याही रोगांची लागण सहज होते, कारण HIV रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिमोसाइट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे सर्दी, खोकला, क्षयरोग म्हणजेच TB यांसारखे आजार होतात. त्यावर यशस्वी उपचार करणेही शक्य होत नाही. HIV संसर्गापासून एड्स होईपर्यंत 8 ते 10 वर्ष यापेक्षाही जास्त काळ लागतो. एड्स ही मोठ्या प्रमाणात घातक अशी समस्या आहे. एड्सच्या संसर्गाची काही प्रमुख कारणे अशी आहेत. 1. असुरक्षित लैंगिक संबंध. 2. बाधित आईकडून बाळाला हा रोग होऊ शकतो. 3. दूषित झालेल्या इंजेक्शनच्या किंवा सुईच्या वापरातून एड्स होऊ शकतो. एड्सचा प्रसार होऊ नये म्हणून शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, त्याच्यासोबत जेवल्याने व HIV बाधित रुग्णांची सेवा केल्याने एड्स होत नाही. HIV बाधित व्यक्तीसोबत आपण सर्वसामान्यांसारखेच राहायला पाहिजे. ती व्यक्ती आपल्यातलीच आहे असे मानून चालावे. HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेत एका माकडाच्या प्रजातीत आढळला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतामध्ये 80 ते 85% एड्सचा संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक म्हणजेच हेटेरोसेक्शुअल संबंधातून पसरत असतो. इसवी सन 1981 मध्ये जवळपास 5 कोटी लोक एड्सचे बळी ठरले आहेत व अजूनही या भयानक रोगावर उपाय सापडला नाही. जगभरातील अनेक संशोधक या रोगावर उपाय शोधण्यासाठी काम करतायत.